हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत हिवाळा विशेष ओल्या पावट्याची भाजी, किंवा तुम्ही त्याला उसळ पण म्हणू शकता. आणि याच्यामध्ये आपण एक खास पदार्थ पण टाकणार आहे, त्यामुळे ही भाजी फार छान लागणार आहे. तर बघा, इथे मी असा हिरवा पावटा घेतलेला आहे. त्याला अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीची त्याचे दाणे असतात. आणि शेंगा पण तुम्ही बघितल्याच कशा असतात. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी त्या मी एकदा दाखवून दिल्या. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. आणि इथे आपण 250 ग्रॅम पावटा वापरणार आहे. आणि तो अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचा आहे, डाग पडेपर्यंत. तुम्ही जर नाही भाजला तरी चालेल, पण भाजून घेतला तर भाजी आणखी छान लागते चवीला. आणि जी खलबत्त्याची मुसळ असते त्याने आपल्याला हा थोडासा असा क्रश करून घ्यायचा आहे. एकदम जास्त पण क्रश नाही करायचा आहे, थोडा हलकासा असा ठेचून घ्यायचा, जेणेकरून आपली भाजी पण मग खायला छान लागते चवीला. आणि थोडासा घट्टसरपणा पण तिला येतो. घट्टसरपणा येण्यासाठी तुम्ही बटाटा पण वापरू शकता. आणि इथे आता मसाला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, कांदा, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आलं लसणाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता इथे मी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. जिरं छान फुलल्यावर मस्तपैकी एक मोठा कट केलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतला. कांदा पण छानपैकी आता 1 ते 1.5 मिनिट परतवून घेतला. आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते आता मी याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि इथे आपल्याला मसाला हा कच्चाच वापरायचा आहे. मसाला मस्तपैकी परतून घेऊया 1 मिनिटभर. आणि आता मसाले बघू. इथे मी घेतलेला आहे लाल तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला इथे तुम्ही कुठलाही वापरू शकता. आणि आता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. पूर्ण मसाल्याचा कच्चेपणा गेल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. सर्व मसाले ॲड करूया. छानपैकी आता हे मिक्स करून घेऊया. मस्त आता इथे आपला मसाला पण तयार झालेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकलेलं. थोडासा मसाला लागलेला मग तो पण निघून येतो. आणि आता याला तरी सुटेपर्यंत, मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मस्त आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला, बघू शकता इथे. व्यवस्थित आता मसाला मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये पावटा टाकून घेऊया. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि अर्धा मिनिटभर हे पण आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये पावटा. आता अर्धा मिनिट परतून झालेलं आहे आपलं इथे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी. तर मी इथे 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे. तुम्ही जर जास्त माणसांसाठी भाजी बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण इथे वाढवू शकता. आता पाणी टाकून घेतलं. याला छान आता उकळी येऊ द्यायची आपल्याला आधी. उकळी आल्यावर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटभर हा पावट्याची भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे. आणि जास्त वेळ पण नाही लागत. पावटा मऊ असतो, शिजतो पण लवकर. आणि मध्ये एकदा आपण झाकण काढून चेक करून घ्यायचं पावटा शिजला की नाही, किंवा त्याच्यामध्ये पाणी कमी पडतंय वगैरे असं चेक करून घ्यायचं. आणि आता मी झाकण उघडून बघते, तर बघा कसा मस्त असा घट्टसरपणा भाजीला आलेला आहे. आपली भाजी अजून शिजायची बाकी आहे, पण आपल्याला याच्यामध्ये आता एक खास पदार्थ टाकायचा आहे, ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी. आणि 2 चम्मच इथे मी शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे. आणि एकदा परत मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याची चटणी टाकल्यावर. आणि 1 मिनिटभर आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे. शेंगदाण्याची चटणी टाकल्यामुळे या भाजीची चव एकदम अप्रतिम लागते. आणि हाच आपला खास पदार्थ आहे या भाजीचा. या चटणीमुळे ही भाजी खूप छान लागते चवीला. शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर आपल्याला परत 1-1.5 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि तुम्ही भाजी बघू शकता इथे मस्त अशी तयार झालेली आहे. मस्त घट्टसर अशी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खाऊ शकता. छान लागते. हिवाळ्यामध्ये पावटा भेटतो, त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही पावट्याची भाजी एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा
नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.